तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललोय छोट्या राईडला. कीर्तन आणि त्याचे मित्र जाणार होते, तर म्हटलं मी पण जॉईन होतो. पण आपण आपल्या ऍक्सेस वरती नाही, आपण आपल्या रोहितच्या नवीन म्हणजे त्याच्या काकांनी दिली गाडी RS. कुठे या गाडीवरती आपण जाणार आहोत. हे स्टिक काढायला लागेल की जरा मनीष पण आहे, कीर्तन पण आहे. मजा येईल. कुठे जाणार आहे अजून एक्झॅक्ट नाही. लोणावळा साईडला जायचं एवढं माहिती, पण एक्झॅक्ट कुठे जायचं माहित नाही. चावीगड. तर झोपेची अशी वाट लावून सुट्टीत आम्ही जातोय. मनीष त्याची चावी, तरी मी बोलतोय तिला चावी घे म्हटलं, गाडीची चावी घे. तर मजा येणार आहे. RS मी कधी चालवलं नाही, त्यामुळे चांगला एक्सपिरियन्स असेल. आपल्याकडे जुनी गाडी आहे, बाकी सगळ्यांकडे नवीन गाड्या आहेत. ठीक आहे, चाललं. ती पण दुसऱ्याची जुनी गाडी आहे, ती पण दुसऱ्याची. ठीक आहे, आपली पण येत. हो, डोंट वरी. तर सांतावरला इथून आता पहिलं सांतावरला जायचंय. सांतावरचे काही मित्रमंडळ आहेत, त्या लोकांना घ्यायचं, नंतर मग पुढे कंटिन्यू करायचंय. तर आजचा ब्लॉग चांगला होईल 100 आणि 125%. तर मंडळी, आम्ही आता फायनली सांतावरला फर्स्ट स्टॉप, आपण सांतावरला जे केदारचे मित्र सगळे भेटणार आहेत तिकडे पोहोचलोय. आणि आता इथून काही जण पेट्रोल भरायला गेले. पुढे मध्ये भेटलं असतं, पण त्यांचं काही गणित कळालं ना आपल्याला, त्यामुळे काही जण पेट्रोल भरायला गेलेत. आपण त्यांची वाट बघतोय. ते आले की इथून फटफट निघायचंय. ही कुठली आहे? ही गाडी कोणती आहे? होंडा सिविक 350 RS आहे. MT आहे. सेम आहे गाडी. दुसरी शल्लू पण येतोय का? शल्लू जा ना, घरात जा ना. तर ब्लॉग कंटिन्यू करा. निघूया आता इथून फटफट. तर मंडळी, ह्या सगळ्या गाड्या आहेत. RS आहे, ही गाडी मी घेतली रोहितची. ही होंडाची 350 आहे. एक R15 MT आहे, अजून एक MT आहे, आणि एक होंडाची एक ऍक्सिड आहे. मनीषची आपली जी नेहमीची आहे. मनीषची वाट बघतोय आम्ही, ते गेला काय माहिती. तो आला की मग नंतर निघायचं. आणि आपल्याला गाईड करणार आहे प्रज्वल पारकर. फोटोशूट, फक्त फोटोशूट चाललंय भाई, फोटोशूट नुसता. आता मी वाशी टोल नाक्याच्या जरासं पुढे थांबलोय. आणि या गाड्या मी घेतले RS. कडक चालते. आम्ही आता पनवेलला पोहोचलोय. आणि धुकं बघा भाई, वन साइड रस्ता दिसत नाही. रस्ता एवढं धुकं आहे. बघा अजून पुढे काय सीन असेल. हा बघा, फुल धुका. यार या मिररने इरिटेट झालो यार, सिरियसली. बघा कुठे टाईट करायला कोण मेकॅनिक मिळतोय काय? पहिलं टाईट केल्याशिवाय चेन नाही बनणार. एक तर मागचं काय दिसत नाही. ओ भाई कदाचित पेट्रोल पंपला असू शकतो. लेट्स सी. बघा पेट्रोल पंपला कोणी आहे का? मागासपासून म्हणजे लेफ्ट साईडचं तर मला काहीच दिसत नाही. ॲटलिस्ट राईट साईडचं थोडंफार दिसतंय, पण आता तो पण जीव सोडत आला आहे मिरर, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आहे. तर इकडे ॲक्च्युली भेटलं पाहिजे मेकॅनिक. या साईडला तर नाही आहे. बघूया. हा आपला जो समोर पंक्चरवाला आहे, कदाचित त्याकडे LMK असली तर. भाई पाणी कसलं आहे शी. ह्याच्याकडे बघूया मिळते का. भाई बिझी आहे दादा. ओ दादा, ओ LMK आहे का? LMK आहे का? नाही भाई. चला, भावाने निराश केलं आपल्याला.
बघूया पुढे कोणता मेकॅनिक. ॲक्च्युली सकाळ सकाळ म्हणजे लवकर निघालो ना, त्यामुळे कोणी मेकॅनिक मिळत नाही आहे. तर पुढे बघूया कोणी भेटला तर. भीती वाटते थोडी मला. ॲक्च्युली मला मिररशिवाय चालवायला नाही जमत गाडी. थोडं म्हणजे असं जजमेंट नाही मिळत ना, मागची गाडी येते नाही येते काय, आणि कोणी चालवू पण नाही मिररशिवाय गाडी. लेट्स सी. पेट्रोल तर पुढे भरूच आपण. तर मंडळी तुम्ही आपल्या गोप्रोमध्ये शूट बघू शकता. आधी ॲक्च्युली जरा केतनने लावलेला गोप्रो, त्याला शूट करायचं होतं म्हणून. तर म्हणून मला स्टार्टिंगचा व्हिडिओ घेता नाही आला. पण ठीक आहे, आता ह्याच्या पुढे मी लावणार आहे कंटिन्यू. बघूया नंतर कोणाला जर वाटलं बाबा काय शूट करायचं असेल म्हणा किंवा, कारण की मोस्ट ऑफ द उपयोग हा मला आहे. कारण की व्लॉगिंग करतो आहे म्हटल्यावरती तर मलाच लावलं पाहिजे. आता आम्ही आय थिंक खोपोलीच्या जरा म्हणजे मागे आहोत, अजून खोपोलीला पण पोचलो नाही. पण धुकं भरपूर आहे, एकदम खूप सावकाश गाडी चालवायला लागते. कारण की समोर थोडं म्हणजे जजमेंट मिळत नाही. मोस्ट ऑफ द स्पीड ब्रेकरचा मिळत नाही आहे, कारण की काय काय स्पीड ब्रेकरला पट्टे पण नाही आहेत. तर आजूबाजूचं क्लायमेट तुम्ही बघू शकता, एकदम शांत आणि निवांत आहे. मजा येते अशा क्लायमेटमध्ये गाडी चालवायला. आणि त्याच्यामध्ये पण गाडी जर अशी स्पोर्ट्स बाईक असेल तर अजूनच मजा येते. मी तर रोहितला थँक्यू म्हणालोच की, कारण की त्याने दिली त्यामुळे मी जाता आलं, नाही तर मी ॲक्सेस घेऊन येणार होतो. ॲक्सेसवरती कसं झालं असं काय डोंट नो. आली असती मजा, नाही असं नाही. आपल्याला ॲक्सेस पण चालते, आपल्याला फक्त ट्रॅव्हल करण्याशी मतलब आहे, बाकी बाईक कोणतीही असू दे. तर हा लेफ्ट साईडचा मिररने खूप इरिटेट करून ठेवला आहे. तो म्हणजे त्याला टाईट करायला बघतोय पण तो कुठे मेकॅनिक मिळत नाही सकाळ सकाळ लवकर. रात्री काल केलेलं सगळं फिट, पण जरा पजूने गोंधळ केला तर तो मिरर असा फिरवला आणि तो लूजच झाला. तो लूज झाला जसा आता हा राईट साईडचा पण थोडा थोडा लूज होते. त्यामुळे कोण मेकॅनिक मिळाला पटकन तर टाईट करून घेता येईल. आणि धुकं एवढं आहे ते मला वाटतं ना, माझ्या काचेवरती आणि कदाचित कॅमेरावरती पण थोडंसं असं पाण्यासारखे असे थेंब जमा झाले असतील. कारण की खूप धुकं. आता थोडं जसं जसं म्हणजे उजेड होत चालला आहे किंवा काय, तसं जसं थोडं स्टेबल अजून होईल आणि मजा येईल. गोप्रोमध्ये चांगले चांगले शूट करता येतील. आता पुढे बघूया कोण गोप्रो मागतोय, त्याच्यावर डिपेंड आहे. ह्या मिररच्या तर ना यार खरंच. तो बघा गेला 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 परत गेला. तर म्हणजे फायनली आपण नाश्ता करायला थांबलोय. अवतार एकदम विचित्र आहे. पहिला नाश्त्याला मेंदूवडा मागवलाय, त्यानंतर आपण ठरवा अजून काय खायचं. ऑलमोस्ट जणांनी 5-6 जणांनी मेंदूवडा मागवलाय. नाश्ता करून नंतर पुढचं आपलं रूट आपण कंटिन्यू करू. शब्द असे जरा सुचायला एकदम जड झाले. तर नाश्त्यावर फोकस करूया आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. मिरर जरा टाईट करायचे काका. अँकल प्लीज हे असतं ना. फायनली आपल्याला गॅरेजवाला मेकॅनिक मिळालाय. मनीषच्या गाडीमध्ये पण ऑइल टाकायचं आहे, चेन ऑइल. आणि आपल्याला आपले मिरर आहे बघा, असा आणि एक असा झाला. केतन पण थांबला आपल्यासाठी, बाकी सगळे पुढे गेले. तर आता फटफट करून घेऊया. आजींचा काय विषय काय माहिती, आजी पण गाडी रिपेअर करायला फटफट फिट करून घ्या आणि निघूया.
तर फायनली म्हणजे आपण टायगर पॉइंटला पोचलोय. आपली पब्लिक थोडी चिल आउट करते आणि वारा बघा केवढा आहे. एवढा वारा आहे ना, एवढा वारा की माणूस उडून जाईल. तुम्हाला दाखवतो. थोडा मोबाईल एकदम घट्ट पकडावा लागेल नाही तर वाटते रे मोबाईल झाला. लहानपणी आय थिंक शाळेच्या पिकनिकला आलो त्यानंतर टायगर पॉइंट तर आता इथे थोडा वेळ आराम करून आम्ही निघतोय पुढच्या स्पॉटला. त्या स्पॉटचं एक्झॅक्ट मला नाव नाही माहिती आहे, पण असं मध्ये असं रस्त्याच्या दोन्ही साईडने आय थिंक रस्ता आहे आणि मध्ये असं डोंगराची अशी एक टोक आहे आणि तिथे असं चढून वरती जातात. तर आता बघूया, हे लोकांना माहिती असेल तर मी विचारेन काय एक्झॅक्ट त्या स्पॉटचं नाव. पण ह्या टायगर पॉईंटला तुफान हवा आहे. म्हणजे तुफान म्हणजे मोबाईल पण व्यवस्थित पकडता येत नव्हतं, फाटत होती. 1-2च फोटो काढलेत, जास्त काढायचं या वाऱ्यामुळे इच्छा नाही. तर ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही, आपण पुढे जाऊया. हे माकड आता इथे आलेत. एकाच्या पाण्याची बॉटल ही जबरदस्ती मागून घेतली. हे लोक काम भारी करायचे आहेत. आपण इकडून निघूया. कुठे आहे गोरीला? गोरीला पण आहे आपल्याकडे. गया उधर गया. ले गोरिल्ला को भी ले ब्लॉग में. गोरिल्ला को भी ले. वेलकम टू माय ब्लॉग. छोटा गोरिल्ला. अरे बहुत आमचा बुवा एक गाणं पेश करा. बुवा एक गाणं पेश करा प्लीज. पेश बोलता हे तुम्हाला पेश. वन साइड बर्फ टाकत चालले आणि इथे आपण काकींकडे गोळा होतोय. 4-5 जणच खाणार आहेत. मनीषचा नंबर पहिला आहे त्यात. हा मी 5 जण आहेत भाई. खाणार कोण नाही. 2 महिने हा ना. पज्जू आणि चम्मच गोला. चला गोळा खावा पहिला. वन साइड सर्दी खोकळा झाला तरी आपलं काय बोलतो रुतबा कमी झाला पाहिजे. साल्टी गेली तरी चालतील. वन साइड गोळा रेटारेटी. आणि हे बसलेले आसवरती बसलेले पक्षी. तर तुम्ही काय बघत आहात तिथे? काकी मशीन लावतात ते बघतो. आणि ह्या आमच्या गाड्या, माकलेल्या गाड्या. गाड्याच गाड्या. एक वेळ असा होता की एकाकडे पण गाडी नव्हती. आता स्वतःकडे स्वतःची गाडी आहे. काय बोललास? परत बोल. काय बोलास तू? फक्त बर्फात लिंबू सरबत. त्यांना धंदा करायचा आहे भाई, बिझनेस करायचा आहे, घटवायचा नाही. बोला तो बोला. बात खतम. कोण बोला? 1-2 दिवसाची ट्रिप काढायची.
हलते पकडे. पकड पकड बुवा, पकड जोरात पकड. आसवर बसलेत सर्व आसवर. कधी येतोय लिंबू पाणी गोला. काय बोलताय? नेक्स्ट टाइम लोणावळ्याला जेव्हा पण येणार तेव्हा एक काकी आहे त्यांच्याकडे गोळा नक्की खायचं. काकी हाय करा. हाय काकी एकदम काइंड आहेत. काकीला खूप इज्जत पाहिजे. असं कोण व्हिडिओ काढायला देत नाही. नाहीतर कधी कधी पाहिजे ना असं एकदम जरा काय होतं काय माहिती डायरेक्ट फायर होतं. काकी आमचा चॅनल आहे युट्यूब चॅनल माझा. हो का वाट बघतो कधी भाई क्या हुआ? लिंबू पानी की बन जाएगा. क्या हुआ? बरं कुठे आहे? तुझ्या घशात टाका बरं 4-5. मला 2 ग्लास. तोंडात मारून घ्यायचा. माणूस बघून ग्लास दिला, समजलं काय? काकी आम्हाला पण द्या लवकर. काकी एक नंबर. बाजूने का 2 ग्लास प्यायला घे. काकीने माणूस बघून 2 ग्लास दिले. हाँ खरं भारी आहे भाई. हो गया जरा. क्या बोल रहा है? क्या बोल रहा है? क्या बोल रहा है? दिखा देता है हनुमान टेकरी से करके.
तर मंडळी फायनली आपण सांताक्रूजला पोचलो. राईड आपली एकदम एक नंबर झाली, मजा आली, सगळ्यांनी खूप मजा केली. त्यापैकी काही जणांचा फीडबॅक आपण घेऊया. पहिला आपल्या भावाचा फीडबॅक घेऊया. कशी होती राईड, सोलो राईड? गाडी चालवायला मजा आली, पण ऊन नाही, शब्द नाही आहेत. शब्द आहेत पण ते वेगळे शब्द आहेत, अपशब्द आहेत. ए अमन, इधर अमन, कुछ अमन फीडबॅक दे, मराठी में दे, मराठी में. मराठी में हाँ तो वो नहीं, गाली नहीं देना, फीडबॅक दे. मराठी में नहीं आता, बस चलाने मजा आहे. गाडी बहुत दिन बाद खुली. कुछ दो शब्द बोल मराठी में यार. मला चालवायला मजा येईल. अमनला पण, अमनची पण गाडी एकदम बाप आहे. आणि बाकी एक दोघं जण. पजू कुठे राहा, पजूला बोलो लवकर लवकर. गाडी एकदम फुल गरम झाली, फुल तापले एकदम. वा, आपला भाव फीडबॅक देईल आजच्या राईडचा. ब्लॉगचा एंड करायचा ना फीडबॅक. सेम गाडी आहे, सेम गाडी आमच्याकडे, सेम एमटी मजा आली भाऊ आज फुल एकदम. असा फर्स्ट टाइम केडी दादा सर्व आले. चेतन दिवेकर आणि मिस्टर मेवेरी. आता तुम्ही रिव्ह्यू कसं हे तर आमच्या घरचेच आहेत, तुम्ही यांना ओळखत असाल. नेहमीप्रमाणे पुण्यामुळे आम्ही कंटिन्यू आलोय. पजूला बोल ना, गाडीला बसलाय. दाढीला बसलाय. थांब त्याचा दाढीला जाऊन फीडबॅक घेतो. सांग चल बजू, आजच्या ब्लॉग, आजच्या राईडचा फीडबॅक दे. चल लवकर. राईड आमची संपलेली आहे, तर आता आम्ही आलो आहे. फेसला खूप टॅन झालाय, तर आता आम्ही गणेशकडनं आम्ही फेशियल करून घेतोय. आमचा हेअर ड्रेसर वन अँड ओनली गणेश भाऊ चव्हाण. गणेश चव्हाण हेअर ड्रेसर्स, गणेश इंटू. अजून आम्ही फेशियल करून घेतोय गणेशकडनं. नंतर जाऊन धन्यवाद. आणि आता आम्ही जाऊन लांब होणार घरी, एकदम झोपणार आता. बस झालं आजच्या पुरतं एवढं. फास्ट का ना, जेवढं फास्ट आहे तेवढं. अख्खी दाढी उडवली तर मुलायम हात पैसा फेर रहा तेरे को फिरना है क्या? तर मंडळी आता आपण घरी आलेलो आहे. खूप थकारा झाले, खूप डोळे बिळे अगदी तुम्ही बघायला असे एकदम विचित्र झाले. तर आता फ्रेश होऊया, आंघोळ विंघोळ करूया आणि नंतर लांब लेट थोडा वेळ आराम पाहिजे, कारण की संध्याकाळी फटाके फोडायला जायचे. तर हाच ब्लॉग मी दुसऱ्या पार्टमध्ये कंटिन्यू करेन. तर दुसरा पार्ट पण ह्याचा येईल, कारण की आम्ही आज फटाके फोडायला जाणार आहोत. तर त्याचा पण ब्लॉग 100% झाला पाहिजे. तर दुसरा पार्ट पण तुम्ही नक्की बघा. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.